भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी सामना होणार आहे। या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणाऱ्या काही गोष्टी आहेत ज्याकडे वेळीच लक्ष द्यावं लागणार आहे। ही रील आत्ताच सेव्ह करा, कारण या महामुकाबल्यापूर्वीची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो सुद्धा करा। येत्या 15 फेब्रुवारीला कोलंबोमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे, पण त्याआधीच भारतासमोर 4 मोठी आव्हानं उभी ठाकली आहेत। सर्वात पहिलं टेन्शन म्हणजे सलामीवीर अभिषेक शर्मा आजारपणामुळे बाहेर असू शकतो, ज्यामुळे ओपनिंग जोडीचं टेन्शन आहेच। दुसरीकडे रिंकू सिंग सध्या अतिशय खराब फॉर्म मध्ये असून त्याच्या बॅटमधून धावाच निघत नाहीये। नामिबिया विरुद्धच्या सामन्यात तर तो एकच धाव घेऊन बाद झालाय। तिसरी आणि सर्वात मोठी भीती म्हणजे मधल्या षटकांमध्ये भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांसमोर नांगी टाकत आहे, जे पाकिस्तानच्या पथ्यावर पडू शकतं। इतकंच नाही तर पॉवर प्ले मध्ये भारतीय गोलंदाज सुरुवातीलाच खूप धावा लुटवत असल्याचं नामिबिया विरुद्धच्या सामन्यात दिसून आलंय। कोलंबोची खेळपट्टी ही स्पिनला साथ देणारी असू शकते, ज्यामुळे पाकिस्तानचा स्पिन अटॅक भारतासाठी घातक ठरू शकतो। या 4 उणिवांवर वेळीच मात केली नाही तर भारताला पाकिस्तान विरुद्ध मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तुम्हाला काय वाटतं? भारताचा आतापर्यंतचा T20 वर्ल्ड कप मधला रेकॉर्ड पाहता हा सामना सुद्धा नेहमीप्रमाणे भारत जिंकेल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात।